हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आपण प्रेग्नन्सीमध्ये किंवा जर एखाद्या मुलीचं मिसकॅरेज झालं असेल तर तेव्हा केल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या टेस्टबद्दल बोलणार आहे। ती टेस्ट आहे टॉर्च टेस्ट किंवा टॉर्च टेस्ट। याच्यामध्ये आता नवीन एक एस ॲड केलेला आहे सिफिलिस या आजारासाठी। तर काय असते ही टॉर्च टेस्ट? तर टॉर्च टेस्ट ही एक व्हायरसचा कॉम्प्लेक्स आहे की वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत, त्याचं इन्फेक्शन जेव्हा त्या स्त्रीमध्ये होतं तेव्हा त्या इन्फेक्शनचे जे इफेक्ट आहेत किंवा त्या इन्फेक्शनमुळं होणारे जे प्रॉब्लेम आहेत ते टाळण्यासाठी ही टेस्ट केली जाते। तर टॉर्च टेस्टमध्ये कोणकोणते व्हायरस आहेत तर टॉक्सोप्लाझ्मासिस, रुबेला, सायटोमेगॅलोव्हायरस, हर्पीस झोस्टर, हर्पीस सिम्प्लेक्स आणि HIV आणि तर सिफिलिस हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला। आता ही टेस्ट इतकी महत्त्वाची का आहे? तर पहिली गोष्ट तर ही व्हायरल इन्फेक्शनची टेस्ट आहे आणि व्हायरल इन्फेक्शन्स हे जनरली बॅक्टेरियल इन्फेक्शनपेक्षा जास्त धोकादायक असतात। आपण कोरोना हे त्याचं उदाहरण अतिशय उत्तम पद्धतीनं बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला नक्की कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट द्यायची किंवा कोणतं डॅमेज तो व्हायरस करू शकेल याची आपल्याला पूर्णपणे कल्पना नसते। तर टॉर्च जर एखाद्या स्त्रीला इन्फेक्शन झालं असेल तर त्याचा परिणाम काय होतो? तर ह्या स्त्रीमध्ये पहिला तर तिचे सिम्पटम्स काय असतात ते बघूया की कुठल्या स्त्रीनं टॉर्च टेस्ट करायची। तर पहिली गोष्ट तर एखाद्या मुलीचं मिसकॅरेज झालं तर ते मिसकॅरेज कशामुळं झालं, त्याचं कारण काय आहे हे बघण्यासाठी जी अनेक कारणं बघितली जातात त्याच्यामध्ये एक टॉर्च हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे। आणि जर एखादी मुलगी प्रेग्नंट असेल तर तिच्या अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जसं की प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्याच्या पहिल्या ब्लड टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये ही टॉर्च ही टेस्ट केली जाते। जशा नेहमीच्या सिंपल ब्लड टेस्ट असतात तशीच ही टेस्ट असते। याचा खर्च साधारण 2,500 ते 3,500च्या दरम्यान असतो आणि याच्यामध्ये अनेक व्हायरसेसचं स्क्रीनिंग केलं जातं। आता ही टेस्ट कशासाठी इतकी महत्त्वाची आहे? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मिसकॅरेज झाल्यानंतर म्हणजे ह्या व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये इतकी शक्ती आहे की त्याच्यामुळं त्या स्त्रीचं मिसकॅरेज होऊ शकतं, त्या बाळाची ग्रोथ अव्यवस्थित होते, ते बाळ योग्य पद्धतीनं त्याच्या रक्तवाहिन्यांची वाढ होत नाही, योग्य पद्धतीनं त्याच्या ब्रेनची वाढ होत नाही, योग्य पद्धतीनं त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेची डेव्हलपमेंट होत नाही, डोळ्यांची डेव्हलपमेंट होत नाही आणि इतके सिव्हिअर इफेक्ट ह्या टॉर्च इन्फेक्शनचे त्या बाळावर होतात। त्याच्यामुळं जर अशा पद्धतीचं बाळ जन्माला आलं की समजा त्याला जन्मल्या डोळ्यांना मोतीबिंदू आहे, तुम्ही विचार करा, किंवा त्या बाळाला संपूर्ण अंगावर रॅश आहेत, त्या बाळाचं ब्रेन व्यवस्थित डेव्हलप झालेलं नाही, त्या बाळाची लिव्हर व्यवस्थित डेव्हलप झालेली नाही आहे आणि 2-3 वर्षांनी आपल्या अशा लक्षात येतं की त्या बाळाचं शिक्षण व्यवस्थित म्हणजे जे सोपे माइलस्टोन्स आहेत ते त्याचे व्यवस्थित कव्हर होत नाही आहेत, म्हणजे त्याचे डेव्हलपमेंटल डिले आहेत आणि अशा पद्धतीचं बाळ जर आपल्या हाताला लागलं तर ते बाळ आनंद देणारं किंवा एकूणच समाजाला किंवा त्या फॅमिलीला जे त्याच्याकडून अपेक्षा असतात ते पूर्ण न करणारं एक भार म्हणून जगणारं बाळ जर आपल्याला मिळालं तर त्याचे त्या फॅमिलीवर, त्या आईवडिलांवर आणि त्या समाजावर सगळ्यावरच खूप मोठे इम्पॅक्ट असतात। म्हणून ह्या टेस्ट खूप आधी केल्या जातात की ज्याच्यामुळं त्या बाळावर तसे इम्पॅक्ट होऊ नये, तशा पद्धतीचं बाळ जन्माला येऊ नये, एक विकलांग बाळ जन्माला येऊ नये म्हणून ह्या टेस्ट केल्या जातात। तर ह्या टेस्ट केल्या जातात बरोबर, पण हे इन्फेक्शन कशामुळे होतं ते आपण पहिल्यांदा बघूया। तर आपण कोरोनामधून गेल्यामुळं कोरोना कशामुळे होतो तुम्हाला आठवलं असेल आपण तेव्हा काय करत होतो तर स्वच्छता। जसं आपण प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये मी बाकीच्या गोष्टी सांगितल्या तिथं त्या स्त्रीनं, इथं स्त्रीचं सगळीकडं महत्त्वाची आहे कारण ती स्त्री पुन्हा मी सांगते त्या बाळाला वाढवणारी आहे। तर ह्या स्त्रीनं काय करायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट याच्यातले बरेच इन्फेक्शन हे मांजराच्या विष्ठेमधून होतात, कॅट्स जी एक्सक्रीटा असते याच्यामधून होतात। त्यामुळे जर एखादी स्त्री तिच्या घरात लहानपणीपासून जर मांजर, कुत्रं असे प्राणी असतील, त्यांचं हँडलिंग असेल तर ह्या स्त्रीनं आधीच प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच ही टेस्ट करून घ्यावी किंवा प्रेग्नन्सी राहिल्या इमिडिएटली ही टेस्ट करून घ्या कारण याचे इन्फेक्शन असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत
अर्थातच हा कुठल्या कुठल्या पद्धतीनं पसरतो तर सलायमामधून पसरतो, त्याच्यानंतर तुमच्या हँडलिंगमधून, हात जर स्वच्छ नसतील तर पसरतो, तुम्ही क्राऊडेड एरियामध्ये गेला तर पसरतो, एखाद्या देशामध्ये जिथं ह्या पद्धतीचे आजार जास्त असेल त्या देशात तुम्ही त्या भागात जर तुम्ही व्हिजिट केला तर तिथं हे इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी काय करायचं आहे, पहिले तर तुम्ही तुमच्या घरात जर प्राणी असतील तर त्याच्यापासून ह्या स्त्रीनं एक थोडं अंतर ठेवून राहायचं आहे. सतत हात स्वच्छ धुवायचे आहेत. किती सोपा उपाय आहे. सतत हात स्वच्छ धुवायचे आहेत. आपण जे राहतो झोपतो ती जागा अतिशय स्वच्छ ठेवायची आहे. क्राऊडेड एरियामध्ये जायचं नाही आहे. बाहेर जाताना चेहरा कव्हर्ड असावा. श्वसनेंद्रिय जी आहे ज्याच्यातून आपण श्वास घेतो नाकतून, हा कव्हर्ड असावा. आणि उष्ट म्हणजे जे आपल्याकडं कन्सेप्ट आहे उष्ट नाही खायचं, हे उष्ट हा त्याच्या मागं काय आहे की त्या व्यक्तीची सलायवा, त्या व्यक्तीचा जो स्त्राव आहे तो त्या भांड्याला, त्या अन्नाला किंवा त्या गोष्टीला लागलेला असतो आणि त्याच्या थ्रू तेच जर आपण मीडियम वापरलं, तेच जर फूड वापरलं, कंटेनर वापरला, स्पून वापरला तर ते बॅक्टेरियल व्हायरल जो काही लोड आहे तो आपल्याकडे येतो आणि आपल्याला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं स्वच्छता राखणे आणि योग्य वेळी स्क्रीनिंग करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे टॉर्च टेस्टमध्ये. तर तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल, आत्ता लगेच प्रेग्नंट, तुमची अगदी अर्ली प्रेग्नन्सी असेल किंवा तुमचं मिसकॅरेज झालं असेल तर टॉर्च टेस्ट ही करून घ्या. तुम्हाला जर एक छान हेल्दी पूर्णपणे डेव्हलप्ड बाळ जे तुम्हाला आनंद देईल पुढं जाऊन असं जर हवं असेल तर ही टेस्ट करा. आणि ह्या टेस्ट जरी पॉझिटिव्ह आल्या तरी घाबरू नका. याचे पूर्णपणे ट्रीटमेंट होते, त्याच्यातून ती स्त्री पूर्णपणे बरी होते आणि नंतर काही काळानंतर डॉक्टरांकडून सांगितलं जातं की नाऊ यू कॅन टेक अनादर चान्स, किंवा तुम्ही आता प्रेग्नन्सीसाठी रेडी आहे. आणि प्रेग्नंट असतानासुद्धा जरी कळाली तरी याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते. जेवढ्या लवकर डिटेक्ट होईल तेवढी ट्रीटमेंट छान होते आणि त्या पद्धतीनं त्याचे बाळावरचे दुष्परिणाम कमी होतात. आता समजा उशिरा कळाली, टेस्ट नाही लक्षात आलं, काही कारणानं मिस झालं तर याचे बाळावर परिणाम काय होतात तुम्हाला मी सांगितलं. बाळ अंडर डेव्हलप्ड असतं, त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही आणि जे मेन सेन्सरी ऑर्गन्स आहेत आपले म्हणजे जसं डोळे, कान, ह्या गोष्टीवर, ऐकण्यावर, बघण्यावर याचा खूप मोठा परिणाम होतो. आता आईच्या थ्रू बाळाला हे इन्फेक्शन कसं जातं तर अर्थातच पहिला ब्लड थ्रू जातं, प्लासेंटा थ्रू जातं आईच्या नाळेतून. दुसरी गोष्ट जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर जर आईमध्ये एखादा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल तर वजायनल एरियामधून जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा बाळ त्या इन्फेक्शनला एक्सपोज होतं आणि त्या बाळाला ते इन्फेक्शन होतं किंवा ब्रेस्ट मिल्क थ्रू हे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं याची सिव्हिॲरिटी समजून घ्या, घाबरून जाऊ नका. हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, पण याच्याकडं दुर्लक्ष अजिबात करू नका, एवढंच मला आज सांगायचं आहे. दिस इज ऑल अबाउट टॉर्च टेस्ट. आपण उद्यापासून जाणून घेणार आहे फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये छान एखादी प्रेग्नन्सी कशी स्वतःची छान काळजी घेऊ शकते आणि काय काय तिनं ह्या प्रत्येक ट्रायमिस्टरमध्ये करायला पाहिजे. तर उद्यापासून रोज भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.